नीटचे पेपर फुटले, त्याच्या विरोधात त्यांनी मोर्चा काढला आणि त्या मंत्र्याचा राजीनामा मागितला. शांततेने सगळं काही चालू असताना काही लोक त्याच्यात घुसवले, भाजपची पिल्लावळ त्याच्यात घुसली आणि प्रश्न काय कशासाठी चाललंय काहीही माहिती नाही. तिथे जाऊन जय श्रीराम, तुम्ही अँटी नॅशनल आहे, तुम्ही देशविरोधी कार्य करताय. देशाच्या नागरिकांचे, देशातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलणं, त्याच्यावर बोलणं हे देशविरोधी? घटनेने तो अधिकार दिलाय प्रश्न विचारण्याचा. कोणाला कसं बदनाम करायचं हे भारतीय जनता पक्षाकडून समजून घ्या. उद्या तो दीपके जर भारतीय जनता पक्षात गेला तो एकदम पवित्र माणूस होईल. जसे आमचे आदर्श घोटाळेवाले अशोक चव्हाण गेले, जसे आमचे महाराष्ट्र सदनवाले भुजबळ गेले, पवित्र झाले ते. इक्बाल मिर्ची सोबत संबंध असणारा सुधाकर बडगुजर तो आता भारतीय जनता पक्षात गेला, पवित्र झाला तो, सगळे पाप धुतले गेले. दाऊद सोबत संबंध असणारा नवाब मलिक तो गेला अजित पवारांच्या पक्षामध्ये, पवित्र झाला तो. मला एक गोष्ट सांगा, भारतीय जनता पक्षात जे नाहीत ते देशद्रोही आहेत का? इथे मुसलमानांची भीती दाखवायची, इथे पाकिस्तानची भीती दाखवायची, तुम्ही पाकिस्तानी आहे सांगायचं, आणि तिथे तुमचे पप्पा पाकिस्तानमध्ये बिर्याणी खाऊन येतात, ते पण न बोलवता. ते कोण? लाहोर ताब्यात घ्यायला गेलेले ते, त्यांना कोणी प्रश्न विचारणार नाही. मेहबूबा मुफ्ती सोबत केलेली युती तुम्हाला चालते. MIM सोबत जी अचलपूरमध्ये युती झाली हे सगळे आतून मिळालेले आहेत. MIM ला कोणी आणलं हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. हे सगळं चालतं, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना चालतं. पण जे त्यांना विरोध करतात ते सगळे तुमच्या नजरेमध्ये देशद्रोही.